आज मला खूप लोक विचारतात की सर, जीवनाच्या वेगवेगळ्या पैलूवर तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचं मार्गदर्शन करता, सांगता. त्याच पद्धतीने जीवनामध्ये सगळ्याच लोकांना यश अपयश येतात किंवा कसल्याही परिस्थितीत तुम्ही भक्कम राहता. याचं कारण काय? तर मी माझ्या जेव्हा गावी होतो तेव्हा आम्ही एकत्रित कुटुंब पद्धतीत होतो. 5 काका, 5 काकू, आजोबा, आजी, 7 भाऊ, 7 बहिणी, असा मोठा परिवार येणार जाणार. आणि अशा एकत्रित कुटुंबामध्ये मी वाढलो. एकत्रित कुटुंब हे एक प्रगतीचं फार मोठं साधन होतं. हे एकत्रित कुटुंब का असावं? हे एकत्रित कुटुंबाचं महत्व काय? सगळ्यात महत्वाची गोष्ट या एकत्रित कुटुंबामध्ये सगळी लोक जी जगतात ती एकमेकाला प्रचंड ऊर्जा आणि आधार देत असतात. आता आम्ही जेव्हा कुठं बाहेर जावं किंवा काही घडावं तेव्हा आधार म्हणून आपल्या पाठीशी कुटुंब आहे ही भावना फार मोठी होती. मला तर कौतुकच वाटतं की त्या वातावरणामध्ये आमच्या घरी येणाऱ्या जाणाऱ्यांची सुद्धा संख्या प्रचंड होती. सगळी पाहुणे यायची, आनंदाने आम्ही राहायचो. सर्व लोक एकत्रित बसणं, एकत्रित खाणं, एकत्रित गप्पा. आणि असंही नाही की काय सगळ्या गोष्टी फार समृद्ध पद्धतीने मिळायच्या, पण आहे त्यामध्ये सर्वजण ऍडजस्ट करणं आणि आनंद शोधणं हे फार महत्वाचं होतं. या एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये मला तर आता वाटतं की आपण जेव्हा सर्वजण एका कम्फर्ट झोनमध्ये जात आहोत, या काळामध्ये प्रत्येकाचं पांघरण वेगळं, प्रत्येकाचं अंथरण वेगळं, प्रत्येकाचा टॉवेल वेगळा, प्रत्येकाचं बऱ्याच गोष्टी आपण आपल्या सोफिस्टिकेटेड करत चाललो. याचं कारण काय हे मला नाही माहिती, पण एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये मला तर आठवत नाही की प्रत्येक व्यक्तीला वेगळा टॉवेल, प्रत्येक वेगळ्या व्यक्तीला आज यांनी पांघरण याने घेतलं म्हणजे याने घ्यायचंच नाही किंवा हात लावायचाच नाही. उलट या एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये माणसाचं वागणं एकमेकाला आत्मविश्वास द्यायचं.